दिवाळीचा झगमगाट, पणतीचा प्रकाश, फटाक्याची आतिषबाजी, सगळीकडे आनंदाची उधळण असा हा दिवाळी सण. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. दरवर्षी आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी येते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी सुवासिक कुटने तेलाचे मर्दन लावून स्नान केले जाते. त्यास अभ्यंग स्नान असे म्हणतात. पण नरक चतुर्दशीची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊयात. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे. तसेच नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व दिले जाते. नरक चतुर्दशीच्या संदर्भात कोकणातील परंपरा आणि कहाणी जाणून घेऊया. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हालाही समजेल की नरक चतुर्दशीची सुरुवात कशी झाली ते. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते. दिवाळीचे हे दिवस थंडीचे असतात. थंडीच्या दिवसात शरीराची त्वचा कोरडी पडते. अशा वेळी अभ्यंग स्नान केल्यामुळे त्वचा मृदू आणि सतेज होते. तसेच शरीराचे स्नायू बलवान होतात. त्यामुळेच दिवाळीत अभ्यंग स्नान करण्यास सांगितलेले आहे. या दिवशी अभ्यंग स्नानानंतर यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे असेही मानतात. संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनाचा नैनाट आणि अहंकाराचा नैनाट करायचा असतो. तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. हा दिवस छोटी दिवाळी म्हणून ओळखला जातो. नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व दिले जाते. समाजातील अहंकारी, अत्याचारी, वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. या दिवशी घर व परिसराची साफसफाई केली जाते. आता गावाचा विकास झाला आहे, त्यामुळे शेणामातीची घरं फारशी राहिलेली नाहीत. मात्र शेणामातीने सारवलेल्या आणि रांगोळ्यांनी सजवलेल्या अंगणात या दिवशी सूर्याचे पहिले किरण पडावे, सूर्यप्रकाशाप्रमाणे आपलं घर उजळावे यासाठी ग्रामीण भागात पहाटे गाईच्या शेणाने सडा सारवण केले जाते. गाईगुरांच्या गोठ्यात, शेतात या दिवशी शेतकरी दिवा लावतात. कोणत्याही आसमानी संकटात शेती धोक्यात येऊ नये, पिकांचे नुकसान होऊ नये, पशुधन सुरक्षित व निरोगी राहावे यासाठी धरणीमाता आणि गोमातेची प्रार्थनाही केली जाते. शेतकऱ्यांच्या घरात पहिले पीक आल्यामुळे काही शेतकरी या दिवशी धान्याची पूजा करतात. सूर्योदयापूर्वी गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करतात. त्यामध्ये तिळाचे तेल टाकून दिवा प्रज्वलित केला जातो. यावेळी पूर्वेकडे तोंड करून अक्षता, फुलं वाहून पूजा केली जाते. काही ठिकाणी नरकासुराचे पुतळे तयार करून त्यात फटाके भरून ते पहाटे जाळण्यात येतात. कोकणात कारीट नावाचं छोटं कडू रानफळ मिळते. ते पायाखाली चिरडून गोविंदाचा 3 वेळा पुकारा केला जातो. हे कारीट नरकासुराचे प्रतीक मानले जाते. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासूर हा फक्त राक्षस नाही तर कधीही नष्ट न होणारी अघोरी दुष्ट वैचारिक शक्ती आहे. कोकणात हा दिवस चावदीस म्हणून साजरा करतात. नरकासुराच्या प्रतिकात्मक दहनासाठी कारिटीचा का वापर करण्यात आला यामागची वैज्ञानिक आणि परंपरा आपण समजून घेऊया. दिवाळी म्हणजे नक्की काय तर सुदृढ आरोग्याचा संदेश देणारा एक सण. पूर्वजांनी आपली संस्कृती टिकवताना याचा पुरेपूर विचार केलेला दिसतोय. कारीट डाव्या पायाने फोडण्याचा परिणाम वेगळाच आहे. आयुर्वेदामध्ये डाव्या पायाच्या ग्रंथीची नस थेट मेंदूपर्यंत जाते असा उल्लेख आहे. कारिटीचा गंध नाकापर्यंत पोचवणे, जिभेला लावणे यालाही आयुर्वेदात महत्त्व आहे. रक्ताभिसरणाची क्रिया या गंधामुळे तीव्र होते असे तज्ज्ञांचे मत आहे. ही प्रथा निर्माण करण्याची कल्पकता तरी बघा. नरकासुराचा विचार कधी बदलणार नाही, नष्ट होणार नाही, कारण तो दुष्ट आहे. तसेच कारिटी हे एक फळ जे वेलीपासून तोडले तरीही वर्षभर टिकते. आज तोडलेली कारिटे पुढच्या दिवाळीला वापरू शकतो. तांदळाच्या कोंड्यात न फोडता हे कारिटे ठेवायचे, जसेच्या तसे राहणार.
लोखंड किंवा अन्य शस्त्र लागून जर आपल्या शरीराच्या कुठल्याही भागाला सूज आली तर कारिटे फोडून लावल्यास सूज उतरते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बहुतेकदा पायाच्या बोटांना किंवा नखांना कोर होते, तर त्यावेळी बोटांना कारिटे लावले जाते. त्यामुळे कोर बरी होऊन जखमही भरून येते. सर्वाधिक कडू असलेल्या या फळाची त्यासाठीच तर निवड केली असावी. पूर्वी कारिटे ग्रामीण भागातच फोडले जायचे, पण आता शहरातही ही कारिटे फोडली जातात. नरक चतुर्दशीची कहाणी सांगितली जाते. यानुसार असुरांचा राजा नरकासूर नेपाळचा दक्षिण प्रांत येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर माता आदिती हिचे सुंदर कर्णकुंडल त्याने हिसकावून घेतले. तसेच देव आणि संतांच्या 16,000 कन्यांना आपल्या अंतपुरात कैदेत ठेवले. अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरकासुराचा वध करून श्रीकृष्णाने या सर्व स्त्रियांची मुक्तता केली. आदितीचे मौल्यवान कर्णकुंडल परत प्राप्त केले. त्या महिलांनी सुगंधित तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतले. म्हणून प्रातस्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्तीवर दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे. त्या मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्यांच्याशी विवाह केल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्या 16 सहस्त्र मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली. भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय केली. या दिवशी शुभ संकल्प करण्याची रीत आहे. नरकासुराने मृत्यूपूर्व श्रीकृष्णाकडे एक वर मागितला की या तिथीला पहाटे जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये, म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नान करणे महत्त्वाचे मानले जाते. लोकांनी दुःख, अन्याय, वेदना, अज्ञान, अंधार यापासून मुक्तता मिळवली म्हणून हा दिवस दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. आत्ताच्या काळात अज्ञान, आळस, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, गुंडागिरी, अस्वच्छता इत्यादी नरकासूर थैमान घालत आहेत. याचा नैनाट करण्यासाठी पौराणिक काळात भगवान श्रीकृष्ण आले होते. मात्र आता आपल्याला श्रीकृष्ण बनून वाईट प्रथेचा नैनाट करायचा आहे. इतरांना ज्ञान देण्यापेक्षा याची सुरुवात आपल्या घरापासून केली तर यंदाच्या नरक चतुर्दशीला असं ठरवून त्याचा वापर रोजच्या जीवनात करूया, तरच खऱ्या अर्थाने दीपोत्सव साजरा केल्याचा आनंद मिळेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.